कोणाला काय बोलत नाही आणि हिनवत पण नाही. बरोबर. आपल्याला कोणाला आपण म्हणजे भांडणं करायचं त्याची शक्ती नेतच नाही. आपला बैल हे पळतो, पळवायचा आणि गप घरी बसायचा. आपल्याला कोणाची भांडणं नाही, वाद नाही, कोणाची काय नाही. सुंदर अशी गाडी आज उसाटण्याच्या मैदानामध्ये गुलालामध्ये रंगलेली आहे. आपण पहिल्यांदा मुलाखत घेतो, त्याच्यासाठी आपण पहिली माहिती विचारूया. सांगा नाव, तुमची ओळख सांगा. माझं नाव गणेश शिल्के. आम्ही एडूटनला राहतो आणि बैलाचं नाव लक्ष आहे. लक्ष. आता कुठली गाडी पळाली? लक्ष आणि लक्ष आणि वाऱ्या पलाला. वाड्या कुठला? वाड्या आपला इथला डायगर. डायगरचा वाडग्या. हां. आणि कसं नियोजन कसं झालं होतं पहिलं? नियोजन दादानी केला होता. दादा आज काही कारणास्तव मैदानात नाहीत, दादा बाहेर गेलेत. तर दादाने आम्हाला सांगितलेलं, मला बैल मागितलेला, आपण बैल दिलेला, तुम्ही मैदानात जा, काय असेल ते बघा. आता गाडी म्हणजे बॅनरवर झाली का इथं? नाही, बॅनरवर नाही, गाडी आपण अड्ड्यातच जमवली. जमून केलं. हां. बरोबर. कितीची गाडी झाली? गाडी आपली 10-2 बालद्यांवर झाली. बरोबर. आणि कुठेतरी मला वाटतं लवकर झाली का आता झाली? शर्यत आपली 2च्या पण अगोदरच जमलेली, पण आता आपल्याला कमिटीचे जे नियम आहेत त्यांना पण आपल्याला हे करायला लागतं. त्यामुळे आपण शर्यत प्रॉपर आपण टायमावरच केली. त्यांनी टोल नाका खोलला 3 वाजता, तेव्हा आपण शर्यत केली. बरोबर. आणि पहिल्यांदा जोडी पळते घ्यायची, आधी पण पळवली? नाही, ही गाडी पहिल्यांदा पळाली म्हणून आपण जमून केली, नाहीतर आम्ही बॅनर सोडला असता. याच्या अगोदर आमची गाडी पळत होती, गावचा साथ पळायचा, त्यात पण आपण 2 गुलाल घेतलेले. रॉनी आणि साजन कालन याचा रोनी आणि लक्ष पळायचा गावचा साथ, त्यात 2 गुलाल घेतले. त्यांनी बैल कोणाला तरी म्हणजे त्याचा बैल कोणाला तरी मागितलेला, त्याच्यामुळे त्याचा बैल आज नाही आपल्या बैलाला, मग आपण हा पैरा केला. बघा. आणि कोणी पळवली गाडी? आपला एकच ड्रायव्हर आहे, बंटी ड्रायव्हर वडवलीकर, आणि तोच बैलावर बसतो. तो बसला की बैल 2 उड्या जास्तच पळतो. बैल थोडा खालून कमी आहे, पण वरती बैल दाखवतो काय येते. पब्लिकला कोण पळाला? हा, पब्लिकला कोण पळाला? पब्लिकला लक्षात पळतो. आणि तो आतून पळाला? हा, तो आतून पळाला. तो पण आतनं फुल स्पीड आहे त्याला. काय म्हणजे त्याचं गतीचं काय बोलायचं काम नाही, खालून त्यांनी पूर्ण लक्षाला उचलून आणलंय. आणि आज जसा सूद बघतो, जेवढी लांब पाठी आहे ना याला, तेवढं जास्तच पळणार, किती पण मोठी लांब पाठी असून दे. आमचा थोडा बॅड लक होता की आम्ही थोडी गाडी पुढून सोडली, नाहीतर बैलाची प्रत्येक शर्यत आम्ही मागूनच सोडली. म्हणजे आपण कोणाशी किचकिच नाही करत की मागूनच, आपण सांगतो समोरच्याला की आपण मागून गाडी सोडूया, मग आपण मागूनच गाडी सोडतो. म्हणजे दोघं एकमेकाला जुलून पळाले? हा, जुलून पळाले. आणि पहिल्यांदा पळतोय कसा वाटला, म्हणजे अनुभव काय? पहिल्यांदा पळाली आणि आपला बैल थोडासा आत कमी पळाला खालून, आणि बैल आपला खालून कमीच आहे. जसा तो त्याच्या 2 उड्या घेतो तसा बैल आपला वाढत जातो. उडीला आपला बैल कमीच आहे, तर त्याने पूर्ण 2 उड्या पूर्ण बैलाला उचलून आणलाय. पण आपला बैल वरती काय ते दाखवतो, आणि किती पण मोठा बैल असून दे समोर, तो त्याच्यात जिद्द आहे, तो मारणार म्हणजे मारणार. पुढे किती पण म्हणजे लांब जेवढी पाठी असणार. आता बोनवलीची पाठी झाली, बोनवलीची पाठी बैलाची फेवरेट आहे, आणि ही पाठी बोनवलीच्या पाठीत आमचा कोणताच गुलाल नाही पडला बैलाचा. बघा. म्हणजे आता किती वर्ष झाली दावणीला पळतो? आपल्या दावणीला 4 वर्ष झाली. त्याच्या अगोदर बैल गोलिवलीवाल्या रणवीर मथुरमध्ये जो रणवीर पाळायला, त्या रणवीरवाल्यांकडून आपण बैल घेतलाय. डायरेक्ट विकत घेतलाय का? हो, विकत घेतलाय. बैल तेव्हा पूर्ण झालेला, तेव्हा आपण बैल घेतलाय. म्हणजे घेतल्यासारखं नाव पण केलंय तुम्ही? हो. तो म्हणजे जसा त्याचा तो वय झालाय, आम्ही जास्त त्याला पलवत नाही, वाटत नाही. पण बैल आता तसा वाटत नाही की बैलाचं वय झालं वगैरे. बैल अजून जवानीत आलाय आत्ता. लोक सर्व बोलतात आम्हाला आमच्या गावातले की बैल वय झाला, पण तो अजून त्याचा काही वय वगैरे झालं नाही. तो त्याला जे करायचं तो करून दाखवतो. आता दाती पूर्ण आहे ना? हो, पूर्ण जाते. आता 2-3 वर्ष झाले असतील पूर्ण जात लावून त्यांनी. बरोबर. 4थं वर्ष आपल्या दावणीला त्याचा. एकदा सांगा गाडी कुठल्या नावाने पळते? आई गावदेव प्रसन्न निधी नितीन बुवा कालन एडूटने या नावाने गाडी पळते. आणि लक्ष आणि वाडग्या बघा, एक चांगली गाडी, समोरची गाडी पण चांगली होती, तिने पण खूप छान लढत दिली. काय बोलायचं? नाही, त्या बैलांचं बोलावं म्हणजे त्या मालकांचं तेवढं आभार कमीच आहे, कारण का त्यांनी पण कुठेतरी आपल्याला सहकार्य केलं. आपली गाडी मागे होती, आपली गाडी मागे असून ते बोलले, त्यांना बोललो दादा की थांबा जरा, आपली गाडी कुठेतरी अडकली आहे. ते पण काय त्यांची किचकिच नाही. असे म्हणजे गाडा मालक असले की खेळायला पण आम्हाला मजा येते. उद्या सकाळ आपण त्यांच्या पैरात पण बोलू. आपल्याला काय म्हणजे आपण कोणाशी म्हणजे हे करत नाही, कोणाला काय बोलत नाही आणि हिनवत पण नाही. आपल्याला कोणाला आपण म्हणजे भांडणं करायचं त्याची शक्ती नेतच नाही. आपला बैल हे पळतो, पळवायचा आणि गप घरी बसायचा. आपल्याला कोणाची भांडणं नाही, वाद नाही, कोणाशी काय नाही करायचा. त्यांनी आपल्याला चिंद्रनवाल्यांनी कधी फोन केला, बाय चान्स चिंद्रनवाल्यांचा गाणा त्यांनी आपल्याकडून कधी बैल मागितला, 100% आपण त्यांना बैल देणार. साहिलचा गाणं होता, साहिल ड्रायव्हर चंद्रनचा. हा, साहिल ड्रायव्हरचा. आणि साहिल चांगला मित्र आहे आपला. त्याला माहित नव्हतं अगोदर की आपल्याशी गाडी म्हणजे जमले करून. बरोबर. आता जसं नियोजन झालंय त्याचा पण खूप मोठा मोलाचा वाटा आहे. थोडा त्यांच्याशी मी बोलतो. मी हो, वाडग्याचे मालक आहे थोडं, ते म्हणजे पहिल्यांदा वाईट देत होतो, त्याच्यामुळे त्यांना काही जमलं नाही. दादाच बोलतात. काय बोलाल वाडग्याविषयी?
बैल आतनं पळतो आणि बैल खूप छान पळतो. बैलाला गती पण चांगली आहे आणि बैलाला तुम्हाला तर मगाशी सांगितलं बैल खूप म्हणजे जेव्हा बैलाला जशी गाडी असेल तसं बैल गाडी घासतच निघतो. बैलाला म्हणजे बाजूला तो गाडी पास होऊनच देत नाही त्याच्या समोरची. पूर्ण जीवाचं रान करतो बैल. आज मी बघितला पहिल्यांदाच म्हणजे आपला पहिरा झाला त्यांच्याशी. पण बैल खूप डेंजर म्हणजे डेंजर गती बैलाला खूप आहे. बघा एक आपल्या बैल स्वतःच्या दावणीला पळतोय पण आपण स्वतः दुसऱ्याच्या बैलाचं जे प्रशंसा करतो ना कुठेतरी ते एक चांगलं लक्षण पण असतात. काय बोला नाही आपण सर्वांच्या नंदीला आपलंच नंदी मानतो कारण का कोणाचा कधी पळेल ते आपण सांगू शकत नाही. आणि आपण आपल्या नंदीवर कधी घमंड नाही केला की आपण म्हणजे आपला दादा पण झाला बैलाचा मालक. त्यांनी कोणी आपल्याकडून बैल मागितला आणि त्यांना बैल न दिला असं कधी झाला नाही. आपण सर्वांना बैल देतो. आपलं काय असेल ते असेल. बरोबर. आता उसटण्याच्या काही आठवणी काय सांगाल? उसटण्याची एक आठवण आपली याचे श्यामाशी आणि बंटेशी गाडी झालेली उसटण्याला. आणि ती पण गाडी श्यामा तर माहिती आहे सर्वांना किती पळतो. तेव्हा याला कोलवाडीचा कोण होता धीरज कोलवाडीचा टिटवी पळालेला याच्यात आणि हा पळालेला लक्षा आणि गेलं गुलाल घेतला होता. गुलाल घेतला होता कारण का तेव्हा बैल खूप पळत होता. म्हणजे आता उलटा त्याच्यापेक्षा जास्त आता बोलतो बैल. फक्त आपला थोडा उडीला पहिले बैल एवढा हे करत होता ना बैल पाठीत उभा नव्हता राहत. बैल फाकायचा डायरेक्ट. त्याला दादाचा खूप ध्यान आहे बैलांवर आणि दादाचे हरका निरीक्षण कोणाचा नाही खरं सांगू तर. म्हणजे आम्ही आपल्यालाच आपल्या माणसालाच सांगतो कारण का दादानी त्याला काहीतरी त्याच्यात बघला म्हणून घेतला नाही तर पूर्ण झालेला. आजकाल बैल कोण घेत नाही. बरोबर आहे. चला आता काय अपेक्षा असतील माझा तुम्हाला? अपेक्षा काय नाही जेवढे होते ना तेवढे आपण काय आपल्याला नम्रत द्यायची काही इच्छा नाही की नम्रत जाऊन आपण याची मारू त्याची मारू. आपल्याला तसं काही ना आपण छोटे गाडा मला घेत तसंच आपण केलं राहू. बरोबर. मला वाटतं जरी लवकर आला असतं तर तुम्ही मला वाटतं लवकरच घरी गेला असतं ना. हो तो आपण थोडा आपल्या रोनीची पण आता शर्यत जमली आहे. त्याच्या अगोदर पण एक शर्यत जमलेली त्याच्या कारणास्तव आम्ही थोडासा लेट आलो. त्याची म्हणजे बॅनरवर जमलेली होती त्याच्यामुळे आम्ही थोडासा घरून लेट निघलो. रोनीला आणि याला एकत्रच भरलाय आज. बरोबर. चला जाता आता शेवटचा प्रश्न घेतो. आता पलवाल काही जोडी पुन्हा का खाली? हो 100% गाडी ही पळणार आता. आता काय नाही दादांनी आपल्याला फोन केला कधी पण नाही आताच नाही की एक गुलाल झाला म्हणून. दादांनी आपल्याला याच्यानंतरही त्यांनी दुसरा पहिरा केला त्यांना कोणी कॉल केला त्याच्यानंतर दादाला कोणी कॉल केला की बैल दादांनी दिला. त्याच्यानंतर दादांनी आपल्याला फोन केला ना की बैल पाहिजे आपण 100% दादांना बैल देणार. बघा म्हणजे कुठेतरी चला चांगली जोडी. आपण आपल्याच नंदी आहेत असं काय नाही. माणसं पण खूप चांगली आहेत. मी पहिल्यांदाच दादांना म्हणजे सर्व पोरांना भेटलो त्यांच्या. सर्व हा भाऊ झाला तिथं पोरं बसलेत त्यांची खूप म्हणजे खूप सर्व माणसं खूप चांगली आहेत त्यांची. ते शेट आहेत ते गाड्यावर बसलेत ते बैलाचे मालक आहेत. सर्व म्हणजे असं काय बोलायचं काम नाही का सर्व एकदम चांगली माणसं आहेत ते पण. चला जोडीचं कौतुक आणि थांबूया. पुन्हा ही जोडी पालवा आपण 100% बाईट पण घेऊ पुन्हा. हो 100% पालू. वाडग्या बैलाचं मालक बसले तिथं चकड्यावर.